यानंतर आपण थेट जाऊयात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पोहोचलेले आहेत. आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये किल्ले रायगडावरती तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. एक भव्य पालखी काढण्यात आलेली आहे. प्रचंड मोठी तयारी किल्ले रायगडाच्या राजसदरेवरती करण्यात आलेली आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं किल्ले रायगडाच्या पायथ्याशी स्वागत केलं जात आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आज तिथीनुसार 353वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे किल्ले रायगडावर. राज्याभिषेक कर्म अहम करिष्ये. जे जल आहे ते जल तामाणामध्ये सोडून द्यायचं. एक लक्षात घ्या, आपण प्रतिवर्षाप्रमाणे शिवभक्त आपण या ठिकाणी तर थोड्याच वेळात एकनाथ शिंदे हे लक्षात घ्या किल्ले रायगडावरती पोहोचतील. रोपवेच्या माध्यमातून ते वरती जातील. त्यांच्यासोबत भरत गोगावले देखील आपल्याला दिसतात. अमोल मोरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अमोल, एकनाथ शिंदे किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पोहोचलेले आहेत. किल्ल्यावरती जय्यत तयारी झाली आहे शिवराज्याभिषेक सोहळ्याची. कशी तयारी आपल्याला पाहायला मिळते, काय वातावरण? अमोल, माझा आवाज पोहोचतोय? अमोलशी पुन्हा एकदा संपर्क साधायचा प्रयत्न करूया. तर रोपवेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे पुढच्या काही मिनिटांमध्ये रायगडावर पोहोचतील. राजसदरेवरती सध्या जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याची तिथीनुसार आज शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय. 6 जून हा तारखेनुसार शिवराज्याभिषेक साजरा करण्याचा दिवस आहे. शिवराज्याभिषेक दिन त्या दिवशी साजरा केला जातो. त्यावेळी संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीमध्ये शिवराज्याभिषेक दिन 6 जूनला साजरा होतो. तर आज तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातोय. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शिवराज्याभिषेक सोहळा हा आज साजरा केला जातो. पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृताय. ओम श्री गणदेवताभ्यो नमः. दुर्गराज रायगडस्थाने गणदेवता पूजनमह्यं करिष्ये नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि. सर्वांनी गणदेवतेला स्पर्श करून नमस्कार करून घ्यायचे. आपली गडाची जी माती आपल्या कपाळी लावून घ्यायची आहे. छत्रपतींचा स्पर्श त्या मातीला झालेला आहे, लक्षात ठेवा. यानंतर आपण या ठिकाणी कोणतेही कार्य करत असताना आपण दीप प्रज्वलन करत असतो आणि त्याप्रमाणे दीप प्रज्वलन या ठिकाणी होत आहे. प्रथम दिवाचं या ठिकाणी प्रज्वलन होईल, त्यानंतर पूजन होईल. या ठिकाणी दीप प्रज्वलन उजव्या हातात घ्या, तांदूळ डाव्या हातात घ्या, हे घ्या, वात पुढे घेऊन त्या ठिकाणी दिवा लावून घ्यायचा आहे. हर ओम श्री दीपदेवताभ्यो नमः. दीपदेवताय स्थापयामि पूजयामि. हर ओम श्रीं दीपधाराय नमः. ओम ब्रह्मज्वालामालिने नमः. देवदेव स्वरूपं कर्म साक्षी अविघ्नकृत. यावत् कर्म समाप्ती साधतावतम्. तर किल्ले रायगडावर एका बाजूला शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी झालेली आहे. प्रतीक्षा आहे ते एकनाथ शिंदेंची. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गडाच्या पायथ्यावरून आता गडाकडे मार्गस्थ झालेले. या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असेलच. मात्र बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत हेडलाईन्स.